नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. तर परत आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. 5, 6, 7, 8 पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पेरण्यायोग्य पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी कमी पडेल, काही ठिकाणी जास्त पडेल. आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओढलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणि एक अंदाज देत आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9 जून 10, 11, 12 आणि 13च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुणी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 ते 14च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज 5 जूनपासून ते जवळपास 14 जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार, दुसऱ्या दिवशी परत नसेल, पुढे तिसरा दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ज्या ठिकाणी पडला पेरणीयोग्य ओल झाली तर पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. 5 जूनपासून ते 8 जूनपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर उस्मानाबाद, लातूर, त्याच्यानंतर तो पाऊस तसेच सोलापूर, पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे. ह्या म्हणजे 5 जून ते 8 जून दरम्यान. पण त्याच्यानंतर 9 जूनपासून ते 13 जूनपर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार